पुणे एकदा यावेळेस मात्र गोलंदाजाला कानमंत्र दिलं जातोय. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. संदीप या गोलंदाजाचा सामना करतोय. रमेश मोठा फलंदाज आहे. खैरगाव या संघाचा षटकार चौकार मारण्यात माहेर. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र आडला जातोय सर्कलच्या आतमध्ये. एक धाव घेण्याचा प्रयास आणि निघीच एक धाव मात्र कंप्लीट होईल. या एक धावने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावफलक आपण भविष्य काला 11 आकड्यावरती. पण पाहतोय क्वालिफायच्या सामन्याच्या 5व्या दिवसातला लक्की बॉईज खैरगाव विरुद्ध अंजनी माता अंजनेरी या दोन्ही संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आजचा क्वालिफाय संघ कोणता संघ ठरतोय. पहिल्याच डावामध्ये खेळताना आपण पाहतोय खैरगाव संघ पहिलं षटक हाताळतोय संदीप. सध्याच्या घडीला 2 चेंडू फिकी केले. 11 धावा खर्च केले. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचे लिडिंग परंतु टप्पा चेंडू होता आणि यावेळेस चेंडू मात्र आडला जातोय आणि निर्धार चेंडू येईल. षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल संदीप. सामना करेल ईश्वर डावकुरी आता फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलका जाईल. कट करून दिलंय की आतमध्ये चेंडू आहे परंतु यावेळेस चेंडू मात्र आडला जातोय. एकदा पूर्ण 21 धाव येते. या एक धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सर केलं 12 आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवला. जेलबाची संधी आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय लक्की बॉईज खैरगाव या संघाला. रमेशच्या स्वरूपात नाखुश असेल. डगआउटच्या आचरेला परतोय. पुन्हा एकदा नवीन बॅटर असेल मैदानाच्या आतमध्ये. बघूया काळू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका चांगला खेळ होता परंतु उंची गाठली होती. अंतर मात्र कमी गाठलं आहे आणि या ठिकाणी बाळू मात्र काही चूक न करता सुंदराची जेल. पहिला झटका लागेल. पुन्हा एकदा न्यू बॅटर. संदीपचा पुढील बॉल पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल असेल. सामना करेल काळू. संघाची धावफलक आपण पाहू शकाल. लक्की बॉईज खैरगाव या संघाची 1 गडी बाद 12. यावेळेस मात्र फुल टच चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक काही चेंडू मात्र आडला जातोय. एक धावने किस मिळेल. या एक धावने मात्र संघाचं धावफलक आपण पाहू शकाल. लक्की बॉईज खैरगाव या संघाचं 13 या आकड्यावरती. एक मात्र विकेट आपण पाहतोय लक्की बॉईज खैरगाव या संघाचं रमेशच्या स्वरूपात. तर मात्र या ठिकाणी काळू आणि ईश्वर या दोन्ही फलंदाजाला कुठेतरी एक साझेदारी करण्याची गरज आहे. कारण समोर देखील तगडा संघ आहे अंजनेरी हा संघ. कारण सकाळपासून नक्कीच चांगला खेळ दाखवला या संघाला. तर या ठिकाणी खैरगाव या संघाला देखील चांगलं आव्हान द्यावं लागेल अंजनेरी या संघाला. बघूया दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते अंजनेरी या संघाकडून. बाळू सामना करेल काळू. बाळू टू काळू. हो ज्यावेळेस मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवला आहे. पुन्हा एकदा धावा मिळत आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच मिळतील. पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्डिंग आणि यावेळेस तिसऱ्या धावेचा घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस काळू या फलंदाजाने ईश्वर या फलंदाजाला रोखलं आणि 2च धावा येतील. या 2 धावांनी मात्र संघाचा धावफलक 15 या आकड्यावरती. बाळूचा पुढील बॉल सामना करेल काळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकासा कड फाईन लेगच्या दिशेने पुन्हा धावा मिळत आहे लक्की बॉईज खैरगाव या संघाला. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. यावेळेस मात्र 4 धावा येतील. या 4 धावांनी मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल लक्की बॉईज खैरगाव या संघाचा. यावेळेस मात्र थोडंसं दिशा भटकलं होतं गोलंदाज
फलंदाजाने मात्र चेंडूला दिशा दाखवून दिली आणि चौकार मिळवला. या चौकारीने मात्र संघाची दाबलक आपण पाहू शकाल. एक गडी बाद 19. अजूनही पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक. बाळू या गोलंदाजाचा मारा करेल काळू. बाळू टू काळू. मात्र पुन्हा एकदा लो फोल्टो चेंडू दिशा दाखवले. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार चौकार. 4 धावा येतील. या 4 धावांनी मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 23 आकड्यावरती. कमिटीच्या मेंबरने लवकरात लवकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे. बाळूचं थोडंसं मागणं षटक ठरतो. 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केले. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सामना करेल काळू. काळू टू बाळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा बदलतोय. वाईट चेंडू. वाईट का नो बॉल. यावेळेस मात्र फील्ड मध्ये चुका आपण पाहतोय अंजनेरी या संघाचा. बघूया पुढील बॉल फ्री असेल. यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस. यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय आणि यावेळेस काय घडलंय बघूया. निकीच 2 धावा तर कंप्लीट, परंतु 2च धावा येतील का? दोनच धावा येतील. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सामना करेल काळू. यावेळेस मात्र थोडंसं किपर बीट झालं, परंतु यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न धाव काही घेतली गेली नाही. या निर्धार चेंडू होतोय दुसऱ्या ओव्हरमधील. आता मात्र शेवटचा बॉल असेल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 26. पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा जे फटका सजवलाय लेग फाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु दूरवरती क्षेत्ररक्षक राहिलाय. चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार मिळेल. या चौकारीने मात्र संघाचं दाबालक पुढे सरकेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 आकड्यावरती. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संघर्षात तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. सामना करतोय ईश्वर. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र हलकाची लेडिंग, परंतु किपर पासून दूरवरती. यावेळेस चेंडू तडम्यांच्या दिशेने चेंडू आडला जातोय. 1 धाव येते. या 1 धावेने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकतोय 31 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल
यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्याची लिडिंग, पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू निघतोय, थर्ड मॅनच्या दिशेने शतरक्षी काय पुन्हा एकदा चेंडू आडला जातोय. एकच धाव येते, एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 32च्या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका, शतरक्षक काही चेंडू मात्र थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहतोय. चेंडूची मात्र गती कमी केली, परंतु यावेळेस 2 धावा नक्कीच मिळतात. या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल. लक्की बहिष्कार घ्यावे या संघाचा, 1 गडी बाद 34. षटकातील पुढील चेंडू, याच मात्र फुलटच चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जोरदार फटका, शतरक्षक धावून येतोय. यावेळेस मात्र ताकदीचे शतरक्षण होतोय, थ्रो देखील चांगला येईल आणि एकच धाव येते. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल 35च्या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. संदीप या गोलंदाजाचा सामना करेल यावेळेस काळू हा फलंदाज. 9 चेंडूचा सामना केलाय काळू या फलंदाजानं, वैयक्तिक 18 धावा मिळवलंय. ईश्वरने मात्र 5 चेंडूचा सामना केलाय, मात्र 5 धावा. ओ यावेळेस मात्र वाटतं बॉल, या चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर नक्कीच चांगलीच उसळी घेतली या चेंडूने. कळू हा फलंदाज मात्र फटका खेळू शकला नाही. या निर्धार चेंडू येतोय. षटकातील शेवटचे चेंडू, परंतु यावेळेस थोडंस रनअप मध्ये बोलचक होताना गोलंदाज संदीप पुणे एकदा नव्याने चेंडू टाकावा लागेल. 3ऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल असेल. सामना करतोय काळू, यावेळेस मात्र अपटाकर चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवलाय. सर्कलच्या आतमध्ये यावेळेस फील्ड केला गेलाय आणि एकच धाव येते. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल लकी बॉईज खैरगाव या संघाने धावसंख्या मिळवली ती 1 गडी बाद 36. बघूया शहरात 4थं षटक हाताळतोय. पहिला चेंडू आणि यावेळेस गोलंदाज मात्र दिशा भटकला. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. वाईट किनो, काय वाईट चेंडू, वाईड. षटकातील पुढील बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्याची लिडिंग होती, पुन्हा एकदा झेल सुटतोय. जीवदान मिळेल यावेळेस काळू या फलंदाजाला. हलक्याची लिडिंग बॅटचा कडा घेतली होती, परंतु यावेळेस कीपरने मात्र मोठी चूक केली. कारण काळू हा फलंदाज मात्र खतरनाक फलंदाज आहे. हा फलंदाज मागं ठरू शकतोय अंजनी माता या संघाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल शहर. सामना करतोय काळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसला, जेल उडाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस पुन्हा एकदा जेल कॅरी करू शकला नाही. जेल सुटतोय, दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 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 यावेळेस मात्र धाबाद होईल ईश्वर. नाखुश असेल ईश्वर हा फलंदाज. सलामीचा फलंदाज होता आणि काही खास योगदान देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. 7 धावांवरती मैदानाच्या बाहेर परततोय ईश्वर हा फलंदाज.
षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. उंची जास्त गाठले चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेल सुटतोय. 2 धावा मिळते. खूप संधी निर्माण करून दिले होते गोलंदाजांना परंतु एकही संधीचा मात्र सोनं करता आला नाही. अंजनी माते या संघाच्या क्षेत्ररक्षकाला पुन्हा 2 धावा मिळतात. या 2 धावांनी मात्र संघाचे दाबलेग आपण पाहू शकाल. लकी बॉयज केरगाव या संघाचे 2 गडी बाद 40. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल शरद. सामना करतोय काळू. याच मात्र पुन्हा एकदा शोधलं की आपल्या वेळा मॅप 2-2 क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र चाललाय दणदण करी सीमा पार चौकार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल शरद. सामना करतोय काळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल. हवाई सफर षटकार येतो यावेळेस काळूच्या बॅटमधून. या षटकारीने मात्र संघाची धावळ मात्र पुढे सरकेल. पन्नास या आकड्यावरती. कमिटीचे मेंबरने चेंडू आणायला जायचंय. चौथ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा वाचवले गेले आपल्या संघासाठी आणि 1-1 2-2 धावा खूप महत्त्वाच्या असतात आणि तीच कामगिरी मनोजकडून आपल्याला पाहायला मिळाले. 2 धाव वाचवले. या 2 धावने मात्र लक्की बॉयज खैरगाव या संघाची दाबलक आपण पाहू शकाल. 2 गडी बाद 52. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय सागर. पहिल्याच बॉल सामना करेला दिलीप. यावेळेस मात्र फुलटो चेंडू. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र सुरेख जेल. फलंदाज मात्र बाद होतोय. यावेळेस मात्र विकेट मिळतोय अंजनी माते या संघाला. नाही खाली डीप होतोय. विकेट दिला जाईल. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मुन्ना. संघाची दाबलक आपण पाहू शकाल. लक्की बॉयज खैरगाव या संघाची 3 गडी बाद 52. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. सागर या गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. लोफोल्टो चेंडू होता परंतु दिलीप काही मोठा फटका खेळू शकला नाही. 0 वरती मैदानाच्या बाहेर परतलाय. यावेळेस मात्र सागरचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र कीपर बीट झालाय. पुन्हा एकदा 1 धावेतील लेगबायच्या स्वरूपात. या 1 धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेला 53 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल सागर. सामना करेल काळू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटाने बॉलचा संपर्क नाही. सुरेख चेंडू होतोय. निर्धार चेंडू आपण पाहू शकाल सागर या गोलंदाजाचा. 1 डाऊनचा फलंदाज आहे काळू परंतु यावेळेस बीट होतोय फलंदाज काळू. या फलंदाजानं मात्र 18 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 34 धावा मिळवल्या. खूप महत्त्वाच्या त्या 34 धावा आपल्या संघासाठी ठरत आहे.
षटकातील पुढील चेंडू पुणे सागर यांचा यावेळेस मात्र पुणे एकदा ऑफसाईडच्या दिशेनं फटका. धाबाची संधी आणि यावेळेस मात्र धावत काही केलं नाही. या पुणे एकदा एक धाव मिळेल. या एक धावेने मात्र संघाचा धाबाला पुढे सर केला 54 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या ओव्हरमधील सागरी गोलंदाजाचा सामना करेल मुन्ना. यावेळेस मात्र फटका फसलाय. एकच धाव येते. या एक धावेने मात्र संघाच्या धाबाला आपण पाहू शकाल लकी बॉयज खेरगाव या संघाच्या 55 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हरमधील सागरी गोलंदाजा सामना करेल काळू. यावेळेस मात्र आडवे बॅटने जोरदार फटका. जेल उडालाय. पुन्हा एकदा जेल सुटता सुटता यावेळेस मात्र दुसऱ्या टप्प्यावरती जेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती काळू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 55. 56 टू विन असेल अंजनी माते या संघाला. पहिल्या षटकाला पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू निर्धार चेंडू आपण पाहतोय. सुरुवात चांगली आहे यावेळेस काळू या गोलंदाजाचे. क्वालिफायचा सामना पण पाहतोय. पहिलाच ओव्हर हाताळतोय काळू. पहिला चेंडू फिकी केला आणि निर्धार चेंडू षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल काळू. सामना करेल चिमा. नॉन स्ट्राईकला असेल नाना. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय काळू. काळूचा पुढील चेंडू असेल. यावेळेला मात्र वाईट चेंडू होतोय. खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात एकदा मिळेल. सरगणेश होतोय अंजनी माते या संघाचा एक धावेने. षटकातील दुसरा चेंडू असेल.
यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू मात्र यावेळेस मात्र अडवलं जाईल का नाही की चेंडू मात्र अडवलं गेलाय आणि यावेळेस मात्र 2 धावा मिळत आहे। या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेला दाबलक आपण पाहू शकाला एकच का एकच 2 धावा संघाचे 2 धावा आपण पाहू शकाल दाबलकवरती। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा खोल डब्याचे चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका चेंडूला मात्र फिरकावून दिलाय चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार षटकार। पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट करून समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पांड्या यावेळेस मात्र फील्ड केला जातोय एकच धावेल। या 1 धावाने मात्र संघाचा दाबलक आपण पाहू शकाल अंजनेरी मात्र या संघाचा 9 धावा। षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय परंतु यावेळेस स्वतः गोलंदाज यावेळेस मात्र या चेंडूवरती येतोय अडवला जातोय निर्धार चेंडू येईल आताबद्दल पहिल्या ओव्हरमधील शेवटचे चेंडू सलग असेल काळू या गोलंदाज सामना करतोय चिमा अंजनी मात्र या संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय चिमा आणि नाना। यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार चौकार। यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार येतो या चौकारीने मात्र संघाचे दाबलक आपण पाहू शकाल अंजनी मात्र या संघाची बिनगडी बाद 13। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय लक्की बॉईज कैरगाव या संघाकडून मुन्ना। पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेस मात्र खोलंडमध्ये चेंडू खोदून काढलाय लेग फाईनच्या दिशेने चेंडू मात्र चाललाय दणदण करी सीमा पार चौकार। चौकार येतो या चौकारीने मात्र संघाचे दाबलक आपण पाहू शकाल अंजनी माता या संघाची 17 धावा। यावेळेस मात्र लक्की बॉईज कैरगाव या संघाला कुठेतरी जोडी तोडावा लागेल तर कुठेतरी धावा रोखल्या जातील। यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपीच चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू मात्र निघून फाईन लेगच्या दिशेने 1 बाउंस सीमा बार चौकार। बॅक टू बॅक 2 चौकार मिळवले ताना या फलंदाजाला मात्र रोखावं लागेल खैरगाव या संघाच्या गोलंदाजाला तर कुठेतरी अंजनी माते या संघाचे धावा रोखले जातील आणि फलंदाज शेवटपर्यंत राहिलं तर नक्कीच आज सामना मात्र घेऊन जाईल। पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हरी पुन्हा एकदा पॉवरफुल फटका ब्रँडेड चौकार येतोय पॉवरफुल फटका बॅक टू बॅक तिसराही चौकार येतोय। मागडे षटक ठरतोय मुन्ना या गोलंदाजाचा 3 चेंडूवरती 3 चौकार मागडे षटक मुन्ना या गोलंदाजाचा पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन जाईल मुन्ना बघूया अनुभवी गोलंदाज आहे परंतु यावेळेस मागड ओव्हर ठरतोय मुन्ना या गोलंदाजाचा। मी म्हटलं होतं या फलंदाजाचा विकेट मिळवावा लागेल खैरगाव या संघाला तर कुठेतरी धावा रोखले जातील। 2 यार्कर चेंडू टाकले होते दोन्ही यार्कर चेंडूवरती मात्र चौकार मिळवले नाना या फलंदाजांना। षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू असेल सामना करेल नाना
टाकर चेंडू पुन्हा एकदा पॉवरफुल फटका चेंडूला भिरकावून दिलाय चेंडू मात्र निघून जाईल अभय फायर षटकार खूप महागडे षटक या षटकारीने मात्र संघाचे दाबलक आपण पाहू शकाल अंजनी माते या संघाची 31 धावा धावपलिकेवरती जोडले गेले खूप महागडे षटक मुन्ना या गोलंदाजाचा अजूनही 2 चेंडू शिल्लक समोर फलंदाज नाना यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलकाचा ग्राउंड कट लेग फाईनच्या दिशेने एक धाव पूर्ण एक धाव समाधान मानावं लागेल या एक धावाने मात्र संघाचा दाबलक आपण पाहू शकाल अंजनी माता या संघाचा 32 धावा अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील मुन्ना या गोलंदाजाचा शेवटचा बॉल शिल्लक असेल कैरगाव या संघाला कुठेतरी जोडी तोडणं खूप गरजेचं आहे तरच धावा रोखल्या जातील आणि ही जोडी जर टिकली तर नक्कीच हा सामना घेऊन जातील पुढील बॉल पुन्हा एकदा उडवलाय ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा जेल सुटतोय मिस फिल्डिंग आपण पाहतोय धाव येईल मात्र एक मात्र संधी निर्माण केली होती परंतु जेल सुटतोय संघाचे दाबलक आपण पाहू शकाल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अंजनी माता या संघाचे 33 धावा अजूनही 18 चेंडू आणि 23 धावा 18 चेंडू आणि 23 धावा अजूनही विजयासाठी अंजनी माता या संघाला यावेळेस मात्र तिसरे षटक हाताळण्यासाठी लकी बॉईज खेरगाव या संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रमेश मात्र संघासाठी धावा मिळू शकला नाही आहे परंतु यावेळेस गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे चेंडू पुन्हा एकदा खिसून काढला लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक काय फील्ड केला जातोय तोपर्यंत यावेळेस एक धाव नक्कीच कंप्लीट होईल या एक धावेने मात्र संघाच्या दाबालक पुढे सर केलं 34 आकड्यावरती रमेशच्या पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल सामना करतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल फटका चेंडू मात्र निघून जाईल खूप वेगाने यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार षटकार चौकार प्रेषक चौकार यावेळेस चौकार मिळतो या चौकारीने मात्र संघाचा दाबालक पुढे सर केला अंजनी माते या संघाचा मागडे षटक ठरतोय रमेश या गोलंदाजा एकही गोलंदाज मात्र यशस्वी ठरत नाही सगळेच गोलंदाज मात्र नाकाम ठरत आहे ही जोडी तोडणं खूप गरजेचं आहे लकी बॉईज खेरगाव या संघाला संघाचे दाबालक आपण पाहू शकाल सध्याची कडीला अंजनी माते या संघाचे 38 धावा रमेश देखील मागडे षटक ठरतोय आता मात्र समीकरण 16 चेंडू आणि 18 धावा षटकातील पुढील चेंडू पुन्हा इथे घेऊन जाईल रमेश सामना करतोय नाना यावेळेस मात्र ऑफसाईडचे चेंडू वाईट घोषित केलंय पंचानं खराब चेंडू येईल अवंतर एकदा मिळेल एकदा वेळी मात्र संघाचा दाबालक पुढे सर केला दाबालक आपण पाहू शकाल 39 या आकड्यावरती षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा खिचून काढलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पांड्या यावेळेस मात्र ताकदीचा फील्ड होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट होतोय या 2 धावांनी मात्र संघाचा दाबालक पुढे सर केलं दाबालक आपण पाहू शकाल 41 या आकड्यावरती षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल रमेश सामना करेल नाना यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडालाय जेलबादची संधी होती परंतु दूरवरती चेंडू यावेळेस जमिनीला दाणवतोय तोपर्यंत विकेट मिळतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यावेळेस एकच धाव जोडली जाईल आता मात्र कुठेतरी जोडी तोडण्यात यश मिळालाय कैरगाव या संघाला फलंदाज बाद होतोय धावबाद चिमा या एक धावेने मात्र संघाचा दाबालक पुढे सर केलं दाबालक आपण पाहू शकाल 43 आकड्यावरती 42 आकड्यावरती
षटकातील पुढील बॉल अटॅकर बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंचाने घोषित केलंय नो बॉल. खराब चेंडू यावेळेस मात्र पंचाने घोषित केलाय. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार चौकार. 5 धावा येतील. सोने पे सुहागा यावेळेस अंजनी माते या संघाला पुरेपूर फायदा होतोय आणि यावेळेस मात्र खूप मोठा नो बॉल आहे. लाईनीच्या खूप बाहेर यावेळेस पाय मात्र गोलंदाजानं टाकलाय आणि यावेळेस पंचांचं पुरेपूर लक्ष आहे. येणारे चेंडू फ्रीट संघाची धाबलक आपण पाहू शकाल 47च्या आकड्यावरती. त्या मात्र 14 चेंडू आणि 9 धावा. फ्रीट यावेळेस मात्र पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने हलकाचा कडी. यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय. पुन्हा एकदा धाबाची संधी भरून यावेळेस धाबा होईल फलंदाज मनोज. अजूनही 13 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर 13 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका समोरच्या दिशेने खूप वेगाने यावेळेस मात्र चेंडू दणदणीत करीत चालय परंतु शेवटच्या मोमेंटला यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू आडला जातोय. एकच धावे येल्या. एक धावेने मात्र संघाचा दाबलक आपण पाहू शकाल. अंजनी माता या संघाचा 2 गडी बाद 48 जाते मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 8 धावा. चौथं षटक हाताळीसाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते काळू. मात्र पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात यावेळेस मात्र मोठा फटका खेळू शकला नाही. या निर्धार चेंडू येईल. निर्धार चेंडू काळू या गोलंदाजा चौथ्या ओव्हरमधील पहिला चेंडू आपण पाहतोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा काळू तेलम सामना करतोय. नाणा यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका जेल उडाला आहे परंतु यावेळेस फ्लॅट षटकार येतोय. ब्रँडेड षटकार नानाच्या बॅटमधून. या षटकारीने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला. अंजनी माता या संघाचा मागडं षटक ठरतोय. काळू या गोलंदाजाचा चौथं षटक. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक काही चेंडू आडला जातोय. एक धावेचा प्रयत्न होतोय आणि एक धाव मात्र नक्कीच मिळते. तर मात्र सामना बरोबरीत सुटलाय. 1 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 1 धाव. 99% हा सामना मात्र अंजनी माता या संघाकडे झुकलेला आहे. तर मात्र यावेळी पुन्हा एकदा निर्धार चेंडू होतोय. स्टॅकवरती आपण पाहू शकाल सागर 8 चेंडू आणि 1 धाव. या ठिकाणी 8 बॉल निर्धार चेंडू काढावा लागतील लक्की बॉईज कैरगाव या संघाला. तर कुठेतरी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 1 धावांची आवश्यकता. पुन्हा येत आहे निर्धार चेंडू डॉट चेंडू. यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी परंतु खूप उशीर केलाय लक्की बॉईज कैरगाव या संघाला. संघाची धावफलक आपण पाहू शकाल. अंजनी माता अंजनेरी या संघाची 55 धावा धावफलकावरती. 7 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. यावेळेस मात्र जोरदार फटका विनिंग फटका येतोय सागरच्या बॅटमधून. चेंडू मात्र निघून जाईल. बाई सपार षटकार येतोय. विजय झालेला संघ याचा पोलविन संघ अंजनी माता अंजनेरी हा संघ विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं गोडगोड कौतुक. लक्की बॉईज खैरगाव हा संघ पराभूत झालाय आणि आजचा विनिंग पॉल संघ ठरलाय तो अंजनी माता अंजनेरी. आणि या सामन्याचा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो खेळाडू आहे नाना.